सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ विहा मांडवा प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। परवा दिवशी एका खूप मोठ्या श्रीमंत माणसाने मला फोन केला, म्हणे हॅलो। म्हणलं बोला ना, कोण पुरुषोत्तम महाराज आहे का? म्हणलं हो दादा मीच बोलतोय। महाराज माझा वाढदिवस आहे हो म्हणे। म्हणलं मग मी काय करू? काय नाही तुमची तारीख घ्यायची म्हणे मला। अमुक अमुक तारीख सांगितली, मी तारीख पाहिली, म्हणलं खाली काही काळजी करू नका। त्याने मला फोन केला, म्हणे महाराज वाटल तेवढं मानधन घ्या, पाहिजे तेवढे पैसे लागेल तेवढे पैसे घ्या, फक्त 2 तास माझंच वर्णन करा, बाकी काही बोलूच नका। मी फोन ठेवला आणि त्याला परत अर्ध्या तासाने फोन केला आणि त्याला जे वाक्य वापरलं त्यानंतर तो जीवनभर मला कधीच फोन करणार नाही महाराज। मी त्याला सांगितलं, मूर्खा, चारित्र्यहीन लोकांचं चरित्र महाराष्ट्र नाही गात रे, चारित्र्यवान लोकांचं चरित्र महाराष्ट्र गातोय महाराज। आणि हल्ली आज कीर्तनाचं परंपरा एवढी वेगळी झाली महाराज, ज्याला त्याला वाटतं कीर्तनकाराने कीर्तन सोडून फक्त आमचीच लाल केली पाहिजे। आता कीर्तन सोडू द्यायचं तुमची लाल कशी करायची? शक्यच होणार नाही महाराज। आणि तुकोबरायने जीवनामध्ये तसं केलंच नाही। माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा गाथा जर तुम्ही वाचला ना महाराज, तर त्या गाथ्यामध्ये 4,500 अभंग सध्या हयात आहे। असे हजार होते पण काही गहाळ झाले, काही पण 4,500 अभंग गाथ्यामध्ये। त्या गाथ्याच्या अभंगामध्ये माझ्या तुकोबरायने कधीच गाढवाला घोडं म्हणले नाही। गाढवाला गाढवच आणि घोडाला घोडं। आमचं नशीब तर एवढं खराब आहे, आम्हाला कुत्र्याला सुद्धा वाघ म्हणावला। परवा दिवशी एका माणसाचं वर्ष श्राद्ध होतं, मी फेटा बांधत होतो, त्याचं पोरग माझ्याकडे आलं, म्हणलं दादा काय करत होत तुमचा बाप? त्यानं सहजच सांगितलं, म्हणे महाराज माझ्या बापासारखा बेवडा तालुक्यात नव्हता म्हणे। म्हणलं मेलं कशानं? काही नाही, 2 व्हीलरवर येत होत्या का ट्रकवाल्यानं उडून दिलं, जागीच मेलं। ते दारू पिऊन मेलंय। याची शिट्टी नको वाजू, फक्त कमी ठेवला चालतो आवाज, फक्त शिट्टी नको वाजू। ते दारू पिऊन मेलंय आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला। याजसाठी केला होता त्रास, शेवटचा दिवस। काय दिवस आले, मनातल्या मनात मी विचार करत होतो, पुरुषा किती वाईट दिवस आले रे तुझ्यावर। 35,000 रुपयासाठी बेवड्याला वैकुंठवासी म्हणावं लागतं। पण माझ्या तुकोबरायच्या जीवनामध्ये असं कधीच केलं नाही। तुकोबरायचं प्रमाण आहे, नाही भीड पाड भीड पाड नाही भीड छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले वाक्य, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव। म्हणून त्या जगद्गुरु तुकोबरायचा 414वा बीजेचा उत्सव महाराज ह्या वर्षी अख्खा महाराष्ट्र माझ्या तुकोबरायच्या बीजेचा उत्सव साजरा करतो। देहूमध्ये तर लाखोनं गर्दी महाराज। ठीक आहे, आपल्याला देहूला जायला नाही जमलं तरी आपण आपल्या गावामध्ये खूप सुंदर नियोजन केलंय, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला। खरं सांगू का, परमार्थातला कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचा अनंत जन्मीचा पुण्य असावं लागतं। भागवतकार खूप गोड वर्णन करतात, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमद अंधकार नाशम विदाय ही तदोदयते विवेका। काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडतच नाही महाराज। थोडं लक्ष देऊन ऐका। संसारातली जर एखादी साधी गोष्ट सापडली ना माणसाला प्राप्त झाली तरी लोक म्हणतात, ओ दादा
माझ्यासारखा हा विद्यार्थी या तालुक्यात नाहीये. पण आज मी एवढ्या चांगल्या नोकरी लागलो. खरं सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. बापू तुम्ही थांबणार आहे ना? हा, जाऊच नका आता, बसा. सापडत नाही हे लोक, त्यांचा काय दोषी महाराज. सगळ्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं आता मंत्री साहेब नाही तर प्रत्येक ठिकाणी जावंच लागतं. माणूस एकन बोलवणारे जास्त झाले. पण थांबा आता, जसं आज बीज बी आहे तेवढंच पुण्य तुमच्या पदरात पडल. विठ्ठल मी एक कीर्तनाचं पत्रिका वाचत होतो त्यावेळेस प्रत्येक कीर्तनकाराची यजमान वाचत होतो. मला बरं वाटलं. माझे यजमानाचं नाव वाचण्याच्या अगोदर मी यजमानची पदवी पाहिली खाली. मला अर्थमंत्री ताना द्यायचं का? अर्थ खातं ज्याच्याकडे त्याला काय पाकिटाचा ताण आहे महाराज. विठ्ठल नोकरीला जरी मनुष्य लागला कीर्तनाकडे खूप थोडी शांतता द्या फक्त मला, बाकी काहीच नको तुमच्या, पण थोडं लक्ष देऊन ऐका. नोकरीला जरी मनुष्य लागला तरी मनुष्य म्हणतो की काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून मी नोकरीला लागलो. एखादा मनुष्य इथून संभाजीनगरला चाललाय टू व्हीलरवर, एखाद्या भरधाव ट्रकने उडवून दिलाय त्याला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला, ॲम्ब्युलन्स वाव 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 करत ते ॲम्ब्युलन्स मध्ये त्याला टाकलं जातं आणि संभाजीनगरच्या खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 10-5 दिवस झाले त्याला होश आल्यानंतर गावातील लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात ना त्यावेळेस तो सांगतो, ओ दादा, उसाने भरलेला ट्रक होता, अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा एकही टक्का चान्स नव्हता. पण खरं सांगू का तुम्हाला, काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो. सिंपल मंडळीला, मनुष्य नोकरी लागली तरी पुण्य समजतो, मनुष्य अपघातातून वाचला तरी पुण्य समजतो. काही बहादर तर असे ते म्हणतात, बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य म्हणून एवढी चांगली बायको भेटली नाही तर अवदासाच. चांगल्या बायकोसाठी सुद्धा पुण्य. नशीब वाले होते जो लोगों ने अच्छी बीबी मिलती है, नाही तर भेटू शकत नाही. मला ऐका लक्ष देऊन. मग बायकोसाठी जर पुण्य लागतंय, अपघातातून वाचण्यासाठी जर पुण्य लागतंय, नोकरी लागण्यासाठी जर पुण्य लागत असेल तर माझ्या पांडुरंग परमात्म्याविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. दुसरं प्रमाणे तुका म्हणे होता ठेवा तो या भावा साधक माझ्या नामदेवरायकडे गेले आणि नामदेवरायला म्हणू लागले, ओ नामदेवराय, जगाचा मालक बोलतोय नामदेवराय तुमच्या सोबत, जगाचा मालक दूध पितोय नामदेवराय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय, काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवरायने जे उत्तर दिलं ते खूप गोडे. नामदेवराय सांगतात, जन्मोजन्मी बहु पुण्य के तेव्हा कृपा केली. एक वाक्य सांगून जायचं तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. सर्व मंडळी भाग्यवान आहे. तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा. अगदी थोडा वेळ आहे माझ्याकडे, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. मागणी पर प्रकरणातील मागणारे जगद्गुरु तुकोबराय. ज्याला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय माझ्या तुकोबराने मागणी मागितलेली अभंगाच्या 4 2 वर्ष रिकामी गेले ना आपले. होत 2 वर्ष कीर्तन भजन बंद आहे तरी एवढं आठवतं. ही पांडुरंगाची कृपाच आहे महाराज आपल्यावर. ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. 4 चरणाचा आहे. मागणी पर प्रकरणातील मागणारे जगद्गुरु तुकोबराय. ज्याला मागायचं तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय माझ्या तुकोबराने मागितलेले अभंगाच्या 4 चरणामध्ये असं मला म्हणायचं होतं. विचार कसे माणसाला लक्ष द्या, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली एक शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो. दादा, ज्या व्यक्तीला दान मागायचं तो व्यक्ती अधिकारी असावा लागतो, ज्याच्याकडे दान मागायचं तोही अधिकारी असावा लागतो.
दान देणाऱ्या व्यक्तीकडे प्रामुख्याने 3 गोष्टी असल्या पाहिजे. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत म्हणजे पैशावाला असला पाहिजे, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तो दान देऊ शकत नाही. काही साधक तुकोबराकडे गेले आणि तुकोबराला म्हणू लागले, ओ बाबा, ज्या पांडुरंग परमात्म्याला तुम्ही दान मागताय तो पांडुरंग परमात्मा पैशावाला लक्ष्मी आहे त्याच्याकडे? हो. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय खूप गोड वर्णन करतात. प्रमाण कमी घ्यायचे, आपल्याला वेळ खूप कमी आहे. जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तो हा तेज पुंज राशी, सर्व हवे त्याशी तुका शरण. अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढे कुटाने करतो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे विहा मांडवा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ विहा मांडवा. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.